पु ल देशपांडे अर्थात भाईंना उतारवयात गुडघेदुखी कधीकधी असह्य होत असे. एकदा त्यांनी बाहेरगावी असताना थेट निराशेचा सूर असलेलं एक पत्र लिहिलं होतं. त्याला सुनीताबाईंनी हे उत्तर दिलं होतं. हा काय सूर लावलायस? रडका, तुझ्या पिंडाला न शोभणारा. एवढंसं दुखणं ते काय? त्याच्यापुढे अशी शरणागती? या विश्वाच्या अफाट पसाऱ्यात ह्या प्रयोजनाला काहीतरी अर्थ आहे का? गांधींच्या प्रयोजनाचं काय झालं? आणि ख्रिस्ताच्या? सुदैवानं नक्षत्र दर्शनाची हौस असलेल्या डॉक्टर मंडळींच्या संगतीत आहेस, तर त्यांच्या दुर्बिणीतून एकदा पहा तरी. पृथ्वीसारखी जीवसृष्टी असलेली कोट्यावधी ग्रह त्या पसाऱ्यात असतील. काही ठिकाणची जीवसृष्टी तर इतकी प्रगत की आपला आईन्स्टाईन तिथे आदिमानव ठरावा. आणि एखाद्या धूमकेतूच्या शेपटाचा फटकारा सोड, पण नुसता वारा लागला तरी असे ग्रहही होते की नव्हते असे होऊन जातात. तिथे कसलं प्रयोजन घेऊन बसलायस? आणि प्रयोजन नाही म्हणजे तरी काय? ह्या पसाऱ्याची गंमत पाहात सुखदुःखांपासून जरा अलग होत त्यांच्या पाठशिवणीचा खेळ पहा. पुस्तकं, संगीत, निसर्ग यांच्या संगतीत चिंतनशील आयुष्य घालवण्याचा प्रयत्न करणं हेच प्रयोजन असू नये असं कोणी सांगितलंय? अगदी पायाचं दुखणंच म्हटलं तरी वर्षानुवर्ष तक्रार न करत मी कसं सहन केलं असेल? मुळात काही नसलेल्या आणि जे चिमूटभर होत असेल तेही वाया गेलेल्या आयुष्याच्या अस्पष्ट होत चाललेल्या पसाऱ्यातून तृप्तीचे क्षण निवडत बसणं हेही जर प्रयोजन होऊ शकते तर तुला काय कमी आहे? अरे गुडघा हा शरीराचा एवढासा भाग. त्याच्या एवढ्याशा दुखण्याने साऱ्या शरीराला आणि मनाला अशी मरगळ येऊ देणं म्हणजे त्या गुडघ्यांची एक तऱ्हेची हुकुमशाहीच मानणं आहे, नाही का? तेव्हा आता त्या गुडघ्यांचं कौतुक पुरे झालं. तू ठरल्याप्रमाणे ये, आपण परत तिकडे जाऊ ट्रीटमेंटचं निमित्त. पण मुख्य म्हणजे काहीतरी ठरवलंय ते उघड्या माळाच्या आणि आकाशाच्या आणि सुंदर सुंदर पुस्तकांच्या संगतीत शोधून काढू. इनफ ऑफ दिस कॉम्रेड, कम ऑन.